नमस्कार, मी आज शाकाहारी जेवण बनवत आहे। त्यासाठी पॅन मध्ये मी 2 चमचे बेसन घेऊन सुका भाजून घेतलेले आहे। आता मी थंड करायला ठेवते बेसन थंड झाले तर धणे, जिरे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट, त्याचा रस, चवीप्रमाणे मीठ, तेल, कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर घालून सगळं मिक्स करून घेते। पिठाचा गोळा होते। आता मी भेंडी कापून घेते। दोन्ही टोकं कट केलेली आहेत आणि मधून चीर पाडली आहे। अशा प्रकारे मी भेंडी कापून घेतलेली आहे। आता मी भेंडीमध्ये मसाला भरते। भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता मी तव्यावरती तेल घेते आणि त्याच्यावरती भेंडी फ्राय करून घेते। झाकण लावून एका बाजूने झालेत भाजून, आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते। भेंडी भाजून झालेली। आता उरलेला मसाला मी तव्यावर एका बाजूला घालते आणि परतून घेते। भरलेली भेंडी तयार आहे। इथे पालक घेतलेला आहे मी धुवून। आता मी तो बारीक चिरून घेते। पालक चिरून झालेला आहे। कढईत तेल घेतलेले आहे मी, कांदा घालून कांदा परतून घेते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते। आता एक मोठा टोमॅटो आणि वर मीठ घालून झाकण लावून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेते। टोमॅटो नरम झालेले आहे। थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून। आता धणे जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद घालून सगळं मिक्स करून घेते। आता बारीक चिरलेला पालक घालून झाकण लावून पालक शिजायला ठेवते। भाजीतनं पाणी सुटलेलं आहे। पालक शिजलेला आहे। आता इथे मी मिरची घालून शिजून घेतलेली मुगाची डाळ घालते। थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ आणि मॅगी मसाला घालून सगळं एकत्र करून उकळी काढून घेते। तर इथे मी भांड्यामध्ये तूप घेतलेले आहे। त्यात राई, हिंग, 2 सुक्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, लाल मिरची पावडर आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार केलेली आहे। ते डाळीला घालते वरून। डाळ पालक तयार आहे। इथे भेंडी घेतलेली आहे मी, पातळ तिरकस मी कापून घेते। भेंडी कापून झालेली आहे। आता पॅन मध्ये तेल घेऊन मी भेंडी भाजून घेते। थोडंसं मीठ घालते म्हणजे भेंडी पटकन शिजतील। भेंडी शिजलेली आहेत। आता काढून घेते मी भेंडी। त्याच तेलमध्ये एक मिरची, जिरं आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करते। थोडीशी कोथिंबीर घालते वरून। इथे मी एका भांड्यामध्ये दही घेतलेले, ते पाणी घालून फेटून घेते। दही फेटून झाले त्यात काळी मिरी पावडर आणि फोडणी घालते। परतून घेतलेली भेंडी घालते। भेंड्याचं भरीत तयार आहे। आजचं शाकाहारी जेवण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।